अभिनेत्री राखी सावंतची जवळची मैत्रीण म्हणून ओळखली जाणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे नुकताच एका घटनेमुळे चर्चेत आली आहे। रविवारी रात्री राजश्रीच्या गाडीचा भीषण अपघात झाला। मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख मद्यपान करून गाडी चालवत होता आणि त्याचमुळे हा अपघात झाल्याचा आरोप तिने केलाय। मुंबईतील अंधेरी परिसरात ही सगळी घटना घडली आहे। या घटनेनंतर राजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय। या व्हिडिओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत तिच्यावरती आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसून येतोय। संबंधित व्हिडिओमध्ये तो घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील वाद घालताना दिसून येतोय। माफ तू आता बोललास माझा बाप कोण आहे मला बोललास। अरे काय मी काय बोललो? अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल 200 लोक माझ्या अंगावर आले। आज तू माझी गाडी ठोकतोयस, आपल्या बापाची धमकी देतोयस। तुम्हाला माफ करा ना। माफी नकोय। तू दारू पिऊन गाडी का चालवतोयस? काय सांग? तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? चुकी झाली। दारू पिऊन गाडी का? अरे चल ठीक आहे, तू माझ्या गाडीला ठोकलास, कोणी तुझ्या गाडीच्या खाली येऊन नेला असता तर चुकी झाली ना ताई। म्हणजे आता जा तू। कुठे जाऊ? उद्या ये। एक मिनिट हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा? एक मिनिट एक काम कर। येडा मला ठोकलाय, मला बोलतोय माझा बाप कोण आहे? राज ठाकरेच्या घरी जा आणि पैसे घे। माझा बाप आहे। मॅडम उद्या जा ठाण्याला जा, जावेद शेख कोण आहे विचार आणि तो माझा बाप आहे। ओके तर जावेद शेखला तुमच्या बापाने सांगितलं का गाडी माझ्यावर गाडी चढवायला? चल पाठीमागं उभा राहा। ड्रायव्हिंग करतोस तू, गाडी ठोकली लोकांची इकडे येऊन। अरे इसके पैसे 150 खाली मध्ये असेल कोण पण तू? पोलीस स्टेशनला आहे ना। अरे या संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। देवेंद्र, नेमकं काय घडलं या ठिकाणी? हे मनसे तुम्ही हे वर्षाची माहिती मिळते त्यानुसार रविवारची ही घटना आहे, मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये घडलेली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ जो आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे ज्यांच्यासोबत ही घटना घडली होती त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्याला समजतंय की जो राहिल शेख आहे त्यांनी दारूच्या अवस्थेमध्ये राजश्री मोरे यांच्या गाडीला ठोकलेला आहे, अपघात झालेला आहे आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जो झालेला वादविवाद आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतोय। राहिल शेख हा मद्यधुंद अवस्थेमध्ये आहे, त्यांनी राजश्री मोरे यांच्यासोबत हुज्जत घातलेली पाहायला मिळते। यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांसोबत देखील त्यांनी हुज्जत घातलेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार राहिल शेख याचे वडील जावेद शेख हे ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आहेत, त्यांचा हा मुलगा आहे आणि रविवारच्या रात्री मद्यधुंद अवस्थेमध्ये राहिल शेखच्या गाडीने राजश्री मोरे यांच्या गाडीला ठोकलेला आहे, अपघात झालेला आहे आणि त्यानंतर जी काही बाचाबाची झालेली ती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। देवेंद्र, या घटनेनंतर काही कारवाई करण्यात आली आहे का पोलिसांकडून? पोलीस तर घटनास्थळावरती आपण दाखल झालेली या व्हिडिओमध्ये पाहतोय। पोलिसांनी देखील आता या सगळ्या संदर्भात जो कारवाई आहे ती सुरू केलेली आहे। अधिकची माहिती आपण या संदर्भात घेणार आहोत। पोलिसांनी आता नेमकी कशा पद्धतीची कारवाई केलेली आहे, मात्र रविवारच्या दिवशी ज्या दिवशी ही घटना घडलेली आहे त्याच दिवशी पोलीस देखील घटनास्थळी आलेले आहेत। पोलिसांनी देखील या सगळ्या घटनेची चौकशी केलेली आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांमार्फत करण्यात येते। निश्चितच देवेंद्र, खरं तर आपण हा जर व्हिडिओ बघितला तर राजकीय नेत्यांच्या मुलांना खरंच पोलिसांचं भय नाहीये का हा प्रश्न इथे उपस्थित होतोय। कसा उन्माद या ठिकाणी हा मुलगा दाखवतोय या दृश्यांमधून आपण बघू शकतोय। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित होतोय की राजकीय नेते हेच स्वतःच्या मुलांना अशा पद्धतीनं कुठेतरी बोलण्यासाठी किंवा मग पोलिसांचं भय राहू नये असंच कुठेतरी त्यांना मदत करत असल्याचं देखील या अशा दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळत असतं वारंवार। नक्कीच यापूर्वी देखील अशाच पद्धतीच्या काही घटना ज्या आहेत त्या उघडकीस आलेल्या आहेत। पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना झालेल्या आहेत। राजकीय व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या मुलांकडून अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत। त्यानंतर या सगळ्या घटनेच्या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये आणि आता पुन्हा एकदा आपण बघतोय की मुंबईतला हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। अंधेरीतला रविवारी घडलेला ही सगळी घटना आहे। त्यामुळे आता पोलीस देखील या सगळ्या संदर्भातली जी काही छानबीन करतील आणि राहिल शेख वरती कारवाई करतील। निश्चितच याकडे आपलं लक्ष असेल। देवेंद्र, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।